आत्तापर्यंत एकच जगन्नाथ कोलतेचं राजकारण आत्तापर्यंत फक्त राजेशदादा विटेकरला विरोध करण्यातच झाले ह्यांचा. नमस्कार. सर्वत्र पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं बिगुल वाजलं आहे. तर निश्चितच आता सर्वांच्या नजरा आता लागल्या आहेत की बाबा 7 तारखेला मतदान करायचं आणि 9 तारखेला गुलाल कोणाच्या अंगावर टाकायचा. तर आपल्यासोबत जोडले गेले आहेत पाथरी विधानसभेचे आमदार राजेशदादा विटेकर यांचे चिरंजीव. तर त्यांनी आता माणसामध्ये जाऊन मोठा प्रचार केला आहे. तर काय त्यांना प्रतिसाद भेटला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार, काय सांगाल? नमस्कार. सर्वप्रथम मी माझ्या सर्व मतदार बहिणी आणि भावांना एवढं सांगतो की मतदानाचा अधिकार सगळ्यांना आहे. तर वडगाव सर्कल, उखळी सर्कल, शेळगाव सर्कलमधले जेवढे मतदान आहे त्यांना मी आवाहन करतो की हे मतदानाचा हक्क तुम्ही गाजवा आणि तुम्ही बजावा. मतदान वाया जाऊ देऊ नका. आणि मी ह्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या गावभेट दौऱ्यावर जेव्हा जात असतो तेव्हा एकच बघत असतो की आपल्या मागं तरुण वर्ग किती आहे आणि आपल्या मागं शक्ती प्रदर्शन आपल्या मागं किती होईल. ज्या ज्या गावाला मी गेलो आहे त्या गावाला मला आमदार साहेबाच्या माध्यमातून म्हणा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मला चांगला प्रतिसाद भेटला आहे, मला चांगलं शक्ती प्रदर्शन भेटलं आहे. म्हणून मी आज निश्चितपणे सांगतो तुम्हाला की आमच्या तिन्ही जिल्हा परिषद आणि साई पंचायत समिती ह्या निश्चितपणे लागतात. बरं, एका बाजूला पाहिलं तर काय माहिती का, जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून निर्मलाताई विटेकर यांचं नाव लौकिक झालेलं आहे. ह्यांच्या माध्यमातून बरेच आम्ही काही सर्कलमध्ये फिरलो. काही उकळी बुद्रुक सर्कल असेल, नरवाडी सर्कल असेल, शेळगाव सर्कल असेल, ह्या भागामध्ये बराचसा काही विकास गतिशील झाला आहे. पण त्या ठिकाणी जे काही तुमचे विरोधक असतील ते तुमच्यासोबत मोठ्या प्रमाणात विरोध करताय. काय सांगा? कसं असते बघा, एक छोट्या तालुक्याचा माणूस जेव्हा जिल्ह्याचं राजकारण करते तेव्हा खूप लोक मागं असतात, पण त्याच्यातूनच खूप लोक विरोधात बी असतात. तर विषय काय, तुम्ही आता विकासाचा मुद्दा मांडला. आता विकास तुम्ही बघा, आता उखळी बुद्रुक सर्कलमध्ये जर तुम्ही गेलात, उखळी गावात आपण 8 कोटी रुपयाचं सामाजिक आपलं हे हॉस्पिटल बांधले, तिथं 100 बेडचं हॉस्पिटल बांधले. शेळगावला जेव्हा माझी आजी निर्मलाताई विटेकर जेव्हा अध्यक्ष होत्या तेव्हा आपण शेळगावला तेवढंच मोठं 7 कोटीचं ते दवाखाना बांधला आहे. आता आरोग्यातच बघा तुम्ही उखळी, आता तुम्ही ह्याच्यात जर लक्ष दिलं, उकडगावमध्ये आमचे उमेदवार श्रीराम भंडारे, त्यांच्या गावात आम्ही छोटं एक, आता गाव मोठे म्हणून एक हॉस्पिटल उघडले. तर आरोग्य केंद्रात म्हणा किंवा रस्त्यात म्हणा किंवा अजून डेव्हलपमेंटमध्ये बघा. आता तुम्ही आता विषय आला इथं ग्रामपंचायती, जिल्हा परिषदचा आणि पंचायत समितीचा. पण जरी आपण थोडंफार शहरात जरी लक्ष दिलं तरी आज तहसीलच्या मागं तुम्ही जे रेस्ट हाऊस बघताय तेच आपण बांधतोय. क्रीडा संकुलन एवढं मोठं आपण होते. तर आपण एक अजितदादा पवारांचे शिलेदार होतो. राजेशदादा हे अजितदादांचे शिलेदार आहेत. त्यांचं विजन विकासाचं आहे. तसंच आमदार साहेबांचं विजन विकासाचं आहे. कुठल्याच जातीपात, कुठल्याच अशा नीच पातीचं राजकारण आम्ही कधी केलं नाही, ह्याच्यापुढून कधी करणार नाही, किती जरी टोकाचा विरोध झाला. आणि विरोधक आता म्हणतात, शेळगाव सर्कलचे विरोधक मला म्हणतात की तुमचं विजन काय. आमचं विजन जर नसलं असतं तर ह्या 10 वर्षात आमचा गोदापाट तुम्हाला नीट दिसलाच नसताना. आज तुम्हाला गोदापाटचा रस्ता दिसतोय. आज प्राथमिक आरोग्य केंद्र आमच्या सर्कलमध्ये 2-2 आहेत. आज प्रत्येक गावागाणीस बौद्ध विहार आहेत. लाशनला बौद्ध विहार आहे, विट्याला बौद्ध विहार आहे, शिर्शीला बौद्ध विहार आहे, शेळगावला बौद्ध विहार आहे, वागलगावला आम्ही शब्द दिला आहे बौद्ध विहाराचा. ते बी 1-2 वर्षात आम्ही करून देऊ. हे आमचा विकासाचा मोटिव्ह आहे. तुमचा विकासाचा मोटिव्ह काय? आमदाराचे 2 उमेदवार, ह्याचे 2 उमेदवार, त्याचं असं होईल 25 वर्षाची सत्ता आहे. 25 वर्षाची सत्ता आहे, पण आम्ही सिद्ध करून दाखवलं ना 25 वर्षाची सिद्ध आम्ही काय करतो म्हणून. तुम्ही आतापर्यंत ह्या गोदापाट, आता शिरसाळा सर्कलमध्ये, शेळगाव सर्कलमध्ये तुम्ही सांगा सिमेंटाचं पोतं तरी टाकलं का ह्यांनी? कुणी असू ते पुढं, कुणी. उखळीमध्ये बघा, परभणीचा उमेदवार आहे, आमचा स्थानिकचा उमेदवार आहे, मुजमुले साहेब हे स्थानिकचे उमेदवार आहेत. आता तुम्ही स्थानिकच्या उमेदवाराचा फायदा तुम्हाला सांगतो ना मी. रोज जरी उखळीतून जरी काही समस्या घेऊन माणूस गेला तर रोज बोलू शकतो. तेवढा संपर्क राहतो, तेवढं जनसंपदा राहते, आपला जनसंपर्क राहतो माणसाचा. तुम्ही परभणीचे उमेदवार आमच्याकडे आणता ते लोक कसे ॲक्सेप्ट करतील? आता तुम्ही वडगावमध्ये बघा, वडगावमध्ये तुम्ही सांगा मला, आमच्या घराला वडगावमध्ये गेल्या 25 वर्ष झालं उगल आले. आमचे वडील पण तिथून जिल्हा परिषदचे सदस्य होते. प्रसादराव सूर्यवंशी पाटील पण होते. आता सध्या विठ्ठलराव सूर्यवंशी. तुम्ही सांगा, फक्त विकास आणि थोडंफार जर विरोधकांना विकास म्हणजे आपलं थोडंफार जर विरोधकांना आमदार साहेब सोडता कुणाला हे म्हणजे असं हे करायला तर आपलं काय बॅड इमेजमध्ये आणलेत. तुम्ही कोणाचं हे करता, बॅड इमेज करता? दादांचं.
की बाबा राजदादाने असं केलं, राजदादाने तसं केलं. पण तुम्ही मला सांगा, कधी कुणाच्या इंडिव्हिज्युअल एका माणसाचं काम कधी अडवले, किंवा कधी कोणचा रस्ता राखीव आहे, किंवा कधी ह्याचं वाईट झालं पाहिजे म्हणून ह्या गावात असं काय नाही. जितका गावाने विरोध केला आहे त्या बी गावात आम्ही विकासाचं काम घेऊन गेलो आहे. हे आमचं विजन आहे. कारण की आम्हाला माणसाचं राजकारण, आम्हाला असं जातीपाताचं राजकारण कधी करायचंच नाही. आम्हाला सोनपेठ तालुक्या, आज एका लहान तालुक्यातून आम्ही पाथरी विधानसभेचे आमदार आहेत. त्या मतदारसंघात परभणी ग्रामीण 70 गावाची येते. एवढं मोठं मानवत गाव येते, एवढं मोठं पाथरी गाव येते. तरी बी आम्हाला संधी आज नेतृत्व करायची, तिथला लोकप्रतिनिधी व्हायची. म्हणून आम्ही गाव तालुका पूर्ण मोठं व्हायला असं बघतो आम्ही. पण तरी पण एवढा टोकाचा विरोध होतो, हे आम्हाला खंत आहे ना. एका बाजूला पाहिलं तर काय माहिती का, जे परभणीचे खासदार असतील बंडू जाधव, हे वारंवार पाथरी विधानसभेचे आमदार राजेशदादा विटेकर यांच्यावर टीकाग्रस्त करत आहेत की ते बोलत आहेत की बाबा एकाच घरातले 2 उमेदवार ह्यांनी दिले, दुसरे उमेदवार ह्यांना भेटले नाहीत का, काय सांगता? नाही, तसं नसते. आता ते जिल्ह्याचे खासदार आहेत, त्यांना मी टोकाचं असं आपलं विरोधात बोलावं हे मी माझं असं पात्रता समजत नाही. पण एक छोट्यात मी तुम्हाला सांगतो विषय काय असतो. समजा आता शेळगाव सर्कलमध्ये जर आम्हाला विकास करायचा आहे, जर आम्हाला शेळगाव सर्कल आमचा गोदापाट मोठा करायचा आहे, तर आमचा घरातला माणूस आम्हाला द्यावाच लागेल ना. काऊन की जर आमच्या घरातला माणूस असला तर तुम्हाला हे बघा, सोनपेठ तालुक्याला माणसाला माहिती की विटेकर घराण्याच्या, विटेकर कुटुंबाचा दरवाजा कधी पण उघडा असतो. म्हणून आमचे जर उमेदवार, घरचे उमेदवार जर आज सदस्य झाले, तर जे ताकदीने लोक आमच्याकडे येऊ शकते ते ताकदीने लोक दुसऱ्याकडे जाऊ शकत नाहीत ना. त्याचा विषय झाला. आमचं घर आहे तिथं, आम्ही आधीचे राजकारणी आहेत, मूळचे राजकारणी तिथले आहेत आम्ही. आता राहिला विषय लिंब्याचा. आता लिंब्यामधून 4 उमेदवार आहेत. तुम्हाला आता सांगतो, आता राजकीय विषय मी तुम्हाला सांगतो, एक राजकीय विचार तुम्हाला सांगतो. 4 उमेदवार आहेत तिथं. एवढे उमेदवार असताना एक प्रबळ उमेदवार आणि एक प्रबळ नेता, त्यांना खेटणारा, आपल्या ग्रामीण भाषेत त्यांना खेटणारा, त्यांना तड देणारा एक माणूस, आम्ही सगळं चौकशी केली, कुणीच तयार नव्हतं. आमचे मदनरावने इडा उचलला, म्हणले मी लढतो आणि मी निवडून येतो आणि मी जिंकून दाखवतो, म्हणून त्यांना उमेदवारी दिली गेली. अजून त्याच्यात काही कुणाचं तिकीट कापण्यात किंवा कुणाचं काही हे करण्यात तसा काहीच रोल नाही. इथं कुणी तयार नव्हतं. आम्ही ह्याच्या आधी तुम्हाला आम्ही सांगतो ह्या भाषणात, ह्याच्या आधी आम्ही विजन शाळेचे जे प्राध्यापक आहेत बबन पवार सर, त्यांच्याकडे आम्ही गेलो, त्यांनी उमेदवारी टाळली. ह्या 4 उमेदवारापैकी कोणी तयार नव्हतं, म्हणजे 4 माणसांच्या समोर कोणी तयार नव्हतं की मी लढण असं, म्हणून आमच्या मदनरावने उचलली. इतकं धाडस त्यांनी केले, म्हणून आम्ही त्यांना तिकीट दिले आणि आज ते निवडून येणारच आहेत. बरोबर आहे. आता तुम्ही जे बोललात का, जे की विजन शाळेचे मुख्य संचालक असतील बबन पवार, ह्यांची चर्चा उदयास आली होती. हे आमच्या पण कानावर आली होती. आम्ही पण त्यांच्याकडे गेलो होतो किंवा तुम्ही जिल्हा परिषद लढवणार आहेत का, अशा प्रकारे चर्चा झाली होती. पण नंतर काय त्यांना माहिती का त्यांनी थांबवली ती चर्चा, का जनमानसामध्ये आले नाही. तर नंतर तुम्हाला पण वाटलं किंवा दुसरा व्यक्ती देण्याच्या ऐवजी जवळचा व्यक्ती दिला, तर जवळच्या व्यक्तीचा चेहरा हे जनमानसाला माहिती असते. म्हणून ह्याचा अजेंडा परभणी जिल्ह्यात तयार होईल. आणि परभणी जिल्ह्यामध्ये आता पाहिलं तर मी पूर्ण सर्कल फिरतोय. इकडं राणी सावरगाव असन, गंगाखेड असन, हे जे भाग आहे सगळा पूर्ण, तर आज जर पाहिलं तर राजेशदादा विटेकर ह्यांच्याकडे बघून लोक आज, आणि अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, म्हणून ह्यांचा कुठेतरी दुजाभाव झाला. म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता सध्या लोक एक राजेशदादा विटेकर ह्यांना आहे ना मंत्रिमंडळामध्ये आणखीन जाण्याची, म्हणजे मंत्रिपद त्यांना भेटावं ह्या अनुषंगानं दादाचा मोठ्या प्रमाणात भक्कम प्रतिसाद देत आहेत. काय सांगा? आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. सर्वप्रथम आमचे नेते हरवले, ज्यांना आमचे वडिलांचा दर्जा देत होते. म्हणजे आमच्या आजोबानंतर जे काही होते ते माझ्या वडिलांसाठी अजितदादाच होते. त्यांचा फोन आला दादांना, ही घटना व्हायच्या 2 दिवसाआधी, की नगरपालिकेला जे झालं ते झालं, तुमचं नगरपालिकेला जे झालं ते झालं, त्याच्यावर आपण चर्चा नंतर करू. पण आता परभणी जिल्हा हे मी तुमच्यावर सोडवलं आहे. तुम्हाला काय गटतट करायचे तुम्ही करा, तुम्हाला काय आपलं कुणासोबत मिळा, किंवा काय स्ट्रॅटर्जी वापरायची, तुम्ही काय करायचे तुम्ही करा. परभणी जिल्हा तुमच्या म्हणण्यावर चालणार. फक्त एक विषय इथं, मला रिझल्ट द्या. मला जर तुम्ही रिझल्ट दिलं तर मी बाकी काही करू. आता मी तुम्हाला सांगतो, इतकं दुःखद घटना घडली, दादा गेले. त्याच्या आधी
नगरपालिकेच्या निवडणुकीत ठरलं होतं की आपल्या जर 3 पैकी 2 जरी नगरपालिका निवडून आल्या तर माझ्या वडिलाचं मंत्रिपद नाही तरी 75 ते 80% फिक्स होतं. पण कसं असते, जेव्हा आपली एक हार होत असते तेव्हा बाकीच्यांना संधी भेटत असते की आपण थोडं, आता ह्याला थोडक्यात राजकीय टर्ममध्ये लॉबिंग म्हणतात, पण ते विषय आपण जर सोडता तर आपण इथला विषय घेतला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा. इथं मी तुम्हाला सांगतो, अजितदादाच्या कडकडून बोलण्यात हे असा की रिझल्ट दे मला, असा अर्थ होता की तू मला रिझल्ट दे, मला तुला वरच्या खुर्चीवर बसवायचं. काऊन की कसं असते माहिती का, आपलं बलिदान काय आणि आपलं हे काय हे सगळ्यांना माहिती गेल्या मागच्या 2-3 वर्षात. म्हणून एक अजितदादाला खूप सॉफ्ट कॉर्नर होतं आपल्याबद्दल. पण आता ते माणूसच आपल्यामध्ये नाही म्हणून मी काय त्यांच्याबद्दल जास्त काय बोलत केलं असं. पण विट्टा गाव सोडता तुम्ही लाशिनात काय केले बाबा, तुम्ही उकडगावमध्ये काय केले, पिंपळगावमध्ये काय केले, शिरोळीमध्ये काय केले, कानेगावमध्ये काय केले, हे गाव तर तुम्हाला ओळखीत बी नाहीत ना. आता कानेगावला मी संवाद दौरा करताना, शिर्शीला मी संवाद दौरा करताना हे माणसं म्हणले आम्ही ओळखतच नाही उमेदवार. तुम्ही उमेदवारच जर ओळखू शकत नाहीत माणसं, तर मग माणसं का मतदान टाकणार. म्हणून निश्चित मी तुम्हाला आत्ता सांगतो, खूप मोठ्या मतधिक्याने विजय होणार आहे श्रीकांतभाई विटेकरचा, खूप मोठ्या मतधिक्याने विजय होणार आहे मुजबुले साहेबांचा, नवनाथ मुजबुले मुजबुले साहेबांचा, आणि खूप मोठ्या मतधिक्याने विजय होणार आहे विठ्ठलराव सूर्यवंशी साहेबाचा. हे पाहिलं तर संपूर्ण परभणी जिल्ह्यातील शेळगाव सर्कलमधील जे सोनपेठ तालुक्यातील हे पूर्ण राजकीय गणित जर पाहायला गेलं तर ह्या राजकीय गणिताचं समीकरण वरचेवर आपल्याला बदललेलं पाहायला मिळत आहे. जेणेकरून की इथलचे स्थानिकचे आमदार असतील राजेशदादा विटेकर ह्यांच्या माध्यमातून अनेक बरेचसे कामं झालेले आहेत. त्यांच्या मातोश्री निर्मलाताई विटेकर ह्या जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या. हेच आशीर्वाद म्हणून ह्यांना जनता 9 तारखेला गुलाल अंगावर टाकणार का हे